एनसीपी अध्यक्ष शरद पवार की प्रेस कॉन्फ्रेंस। तमिलनाडु के इलेक्शन 2 साल पहले थे और वहाँ का और 3 साल बाकी है। अभी महाराष्ट्र देखिए, यहाँ 2 महीने रहे, कैसे होगा? इसलिए हमें इसमें बैठकर कानूनी कार्रवाई करनी पड़ेगी। शायद संविधान में कुछ सुधार देने की आवश्यकता होगी और ये सब करने के बाद होगा, इसमें कोई तकलीफ नहीं। मैंने खुद जब चुनाव जिंदगी में पहली बार लड़ा 1967, तो मैं विधानसभा का कैंडिडेट था और मेरे साथ लोकसभा के भी कैंडिडेट था और हमें उत्तर से उन्हें भी वोट दे दिए असेंबली के लिए और पार्लियामेंट के लिए दूसरे को वोट दिए। 1952 to 1967 तक ये स्थिति थी। आज स्थिति अलग अलग राज्यों में अलग हो गई है। इससे रास्ता निकलना होगा और रास्ता निकलेगा तो इसमें कोई नुकसान नहीं है। साहेब, मोतीराव ओसवाल जे आहे त्याचे फर्म आहे, त्याने आता शेतकऱ्यांना कर्ज दिलं आहे, त्याच्यात पटाने वसूल सुरू आहे आणि जे शेतकरी पैसे देत नाही त्याच्या जमिनी जप्त केल्या जातात। ऐसा कि कुछ बैंक है मोतीलाल ओसवाल फर्म आहे। मोतीलाल ओसवाल कुठल्या गावचे? साहेब लाडकी बहीण योजनेबाबत आता असं झालंय की परवा मुख्यमंत्र्यांनी ट्विट असं केलंय की माझ्या बहिणीनं तुम्ही रस्त्यामध्ये उभे राहू नका, त्रास करून घेऊ नका। काल अजितदादा येऊन गेले, ते म्हणाले की आम्ही लाडकी बहीण योजनेचं आहे, म्हणजे एकंदरीत तिन्ही देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तिसरे जे हे मुख्यमंत्री स्वतः प्रत्येक जण क्रेडिट घ्यायला जातं। नेमका हा प्रकार जो चालू आहे महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्याबद्दल माहिती नाही काही एकी चालली आहे। तर महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम केले, साधारणतः 24 वर्ष मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होतो। त्याच्या 24 मध्ये जवळपास 15-16 वर्ष मी मंत्री होतो, 4 मुख्यमंत्री। त्यामुळे माझा समज असा आहे, एखादं धोरण सरकारचं असलं त्याचे पैसे सरकारच्या तिजोरीत नसतात। मी त्या ठिकाणी मंत्री म्हणून माझ्या खिशात जातात आणि त्यामुळे असं कुठली योजना, जशी राष्ट्रीय असो, मुलांच्या उद्या असो, मुलीच्या उद्या असो, त्याची जी काही अर्थसहाय्य करण्याच्या संबंधीची सरकारची नीती आहे ती राज्याची नीती आहे, ती सर्वसामान्यांची स्वतःची नीती आहे। आणि त्यामुळे आम्ही लोकांनी आमचे फोटो लावून हे सगळे काही किंवा आमच्या खिशात चालले असं दाखवायची भूमिका कधी घेतली नाही। तर ठीक आहे, हल्ली बोललेलं आहे, लोक माणसं आहेत, निवडणुकीच्या नंतर कळेल की अशा लोकांची काय भावना आहे। भविष्यामध्ये काका पुतणे एकत्र येतील का? कारण अनेकांना वाटते, उभे माणसं वाटते की काका पुतणे एकत्र यावं। घरात सगळे एकच असते। त्या प्रश्नाला अनुसरून मध्यंतरी अजितदादा असे म्हटले की लोकसभेला मी उमेदवार उभा बारामतीमध्ये करून चुकी केली, तर काका म्हणून आपण त्यांना माफ केले की करणार कसं? लोकसभेला उमेदवार बारामतीमध्ये उभं करून चुकी झाली माझी, असं मध्यंतरी त्यांनी ते दुसऱ्या पक्षात आहे, त्यांना त्यांचा निर्णय धोरण चालवायचा अधिकार आहे। त्याचं आम्ही कशाला भाष्य करायचं? सर्वोच्च न्यायालयाचा निकाल साहेब अपेक्षित आहे का या इलेक्शन पूर्वी? म्हणजे हा चिन्हा संदर्भातला आम्ही मांडणी केली, बघूया एक 15 दिवसात कोर्टामध्ये जर अधिक लढली आणि विचार झाला तर होईल। सर छोट्या पक्षात निवडणूक झाली होती। सर छोट्या पक्षात तुम्ही घेणार त्यांना जागा वाटप करणार की सोबत घेणार? पहिल्यांदा आम्ही श्रीराम आमच्याचं पहिल्यांदा सोपवला, त्याच्यात माझा व्यक्तिगत आग्रह, माझ्या पक्षाचा आग्रह आहे की आम्ही आमचे प्रश्न सोडवत असताना स्वतः पक्षाच्या लोकांना बरोबर घ्यायचं आणि त्यांना बरोबर त्यांना काही जागा दिली, एकत्रित काम करायचं, हा आमचा आग्रह आहे। 17 वर्ष झाली भाऊसाहेब, 17 वर्ष झाली, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण नाही, प्रचंड हाल इथल्या कोकणवासियांचे होत आहेत आणि महायुतीमध्येच
कसं आहे की आज काल मी कराराने चाललं शिवसेनेने इतक्या वर्षांची इतका खराब रस्ता कधी पाहिला नाही. आणि ही स्थिती माझ्या कानावर असे आले की मुंबई चिपळूण ते मुंबई हा जो रस्ता आहे तिथे सुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे. जसं बाळासाहेब करार आले त्यांना अनुभव असेल इतका वाईट रस्ता महाराष्ट्रात आहे. ज्या राज्यात कधी कधी आम्ही राज्य चालवलं आम्हाला खाली मान घालावं लागेल असा रस्ता आहे. आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करते, इतकं व्हेरिफिकेशन करते, ही गोष्ट अत्यंत घृणास्पद आहे. आज आम्ही याच्यावर काही भाष्य करू शकत नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेने 2 महिन्यांनी वेगळा निकाल घेतला तर हे रस्ते जे केलेले त्याची चौकशी होईल. तर काही ठिकाणी असं दिसतंय की कॉन्सेप्ट दिली आता गावात या चिपळूणमधून ते पडला मध्ये असे फायदा. हो. आणि आता त्याच्यात काही वेगळे खर्चाचं आहे हे दिवाळीस करून काही करण्याचा विचार असा एक नक्की व्हायचे. पण याचा अर्थ अशा महत्वाच्या कामाकडे तिची व्हेरिफिकेशन करणार आहे असं राज्य सरकारनं होतंय, केंद्र सरकार होतंय हे स्पष्ट. आणि